नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। माहितीची होणारी बैठक 2 दिवस पुढे ढकलत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यातील आपल्या दरे गावामध्ये गेले आहेत। त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत। मात्र शिंदेंचे विश्वासू नेते संजय शिरसाट यांनी एकनाथ शिंदे हे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे गावी गेले असल्याचे त्यांनी सांगितले। संजय शिरसाट म्हणाले, राजकीय पेच प्रचंड येतो तेव्हा मुख्यमंत्री साहेबांना विचार करण्यासाठी वेळ हवा असतो। त्यावेळी ते आपल्या गावी जातात, त्यांच्या गावात फोन लागत नाही, तेथे रेंज नाही। उद्या संध्याकाळपर्यंत ते आपला निर्णय घेतील। मोठा निर्णय म्हणजे एकनाथ शिंदे सत्तेतून बाहेर पडून विरोधी पक्षनेते पद घेणार का, याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत। मात्र एकनाथ शिंदे महायुती सरकारमध्ये गृहमंत्री पद दिलेच तर उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार असल्याची चर्चा आहे। गृहमंत्री पद दिली नाही तर एकनाथ शिंदे सरकारमध्ये कोणतेही मंत्रिपद न घेता आपल्या विश्वासू नेत्याला उपमुख्यमंत्री करतील असे सांगितले जात आहे। महायुतीला मिळालेल्या भव्य यशात विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते पद महाविकास आघाडीतील कोणत्याही पक्षाला मिळणार नाही। त्यामुळे शिवसेनेने विरोधी पक्षनेते पद घ्यावे आणि सत्तेतून बाहेर पडावे असा एक विचार प्रवाह होता। मात्र शिवसेनेतील फुटीनंतर शिवसेनेतील मंडळी आपल्याकडे टिकवण्यासाठी एकनाथ शिंदेंना सत्तेत राहणे आवश्यक झाले आहे। अजित पवार यांनी निकाल जाहीर होताच देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती दर्शवली। त्यामुळे एकनाथ शिंदेंची बॉर्निंग पॉवर कमी झाली। निकालानंतर अजित पवार देवेंद्र फडणवीस यांची जवळीक वाढताना दिसत आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे सत्ता समीकरणाचे गणित बिघडल्याचे दिसत आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओज, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।